महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। गटारी तुंबल्याने पावसाचे पाणी थेट कांती कॉम्प्लेक्सच्या दुकानात लाखोंचे नुकसान। धुळे शहरातील गटारी स्वच्छ करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे। रात्री झालेल्या मुसळधार पावसाच्या पाण्याचा निचरा गटारींमधून झाला नसल्याने याचा फटका धुळे शहरातील गल्ली नंबर 4 परिसरात असलेल्या कांती कॉम्प्लेक्स या व्यापारी संकुलाला बसलाय। गटारीचे पूर्ण पाणी कांती कॉम्प्लेक्समध्ये शिरल्याने व्यापारी बांधवांचे लाखोंचे नुकसान झाले आहे। या परिसरातील रस्त्यांची आणि गटारींची कामं अपूर्ण झाल्यामुळे गटारींचं सांडपाणी व्यापारी संकुलात असलेल्या दुकानांमध्ये शिरल्याने लाखोंचे नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। रस्त्याची कामं चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप देखील व्यापाऱ्यांतर्फे करण्यात आलाय। मनपा प्रशासनातर्फे गटारी स्वच्छ केल्या जात नाहीत आणि संबंधित ठेकेदारामार्फत अर्धवट कामांचा नमुना वळीव पावसामुळे चव्हाट्यावर आला आहे। रात्री झालेल्या जोरदार वाऱ्या आणि पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले। गटारीमधील सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही। ठिकठिकाणी गटारीमध्ये कचरा साचून राहिला आहे। काही ठिकाणी रस्त्यांची उंची वाढविण्यात आली असल्याने काही व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरत आहे। यावेळी संबंधित प्रशासनातर्फे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील व्यापाऱ्यांतर्फे करण्यात आली आहे। लाखो नुकसान झालेलं याची भरपाई आम्ही पूर्ण तुमच्याकडनं घेऊ। कधी तुम्ही आमची भरपाई नाही दिली आम्ही सुद्धा सुसाईड करून आणि पूर्ण महानगरपालिकावर हे टाकून देऊ अर्ज। आमच्या दुकानात आमच्या मालची अवस्था हे माल बघा नाही फडफडले हो का पुढे अरे गोळी पकडली हे सर्व दुकानाची कंडिशन अशी आहे। सर्व कसं करायचं काय करायचं काही समजायला मार्ग नाही आहे। हे सर्व दुकानाची कंडिशन आहे। आम्ही कांती कॉम्प्लेक्सले सर्व व्यापारी बनतो। हे आमची दुकानाची कंडिशन आहे। ही कंडिशन अशी आहे बघा काय परिस्थिती चालू आहे। परिस्थिती काय चालू आहे हे बघा। हे काय कंडिशन आहे हे पूर्ण जेव्हापासून गटरीचं काम झालंय 4 वर्षापासून तेव्हापासून आम्ही साईन करतोय। नगरपालिकेला 4 ते 5 वेळा जाऊन आलेलो आहे पण आतापर्यंत काहीच आमची सुनावणी होत नाहीये। आम्ही कलेक्टर ऑफिसला पण 4 दिवसा पहिले गेलो होतो। हे आमच्याकडे कसं लेटर आहे हे आमच्याकडे कसं लेटर आहे कलेक्टरचं। आतापर्यंत तिकडून निवेदन नाही आहे। आयुक्ताने सांगितलं उपायुक्ताने की आम्ही तुमच्याकडे माणसं पाठवतो। आतापर्यंत 4 दिवसापासून कोणीच माणसं आलं नाही इकडं। ही आमची कंडिशन अशी आहे। हे सर्व दुकानामध्ये पाणीची कंडिशन पाहून घ्या कशी आहे। हे सर्व दुकानाची कंडिशन बघा। सर्व दुकानाची कंडिशन बघा कशी आहे। हे बघा इकडे लाईट नाही आहे। मोबाईल का बॅटरी लगाव लाईट नाही आहे म्हणून काही समजत नाही आहे। हे बघा हे दुकानाची कंडिशन बघा कशी आमची इकडची। हे बघा हे एक दुकान नाही हे बघा लाखो रुपयाचं नुकसान आहे आमचं। हे गटरीचं पाणी सर्व खाली येत आहे। हे पूर्ण गटरीचं पाणी आहे। हे पूर्ण गटरीचं माल आहे। हे बघा हे पूर्ण सामान बघा। हे बघा हे सर्व कंडिशन बघा कशी आमची। हे बघा हे माझ्या दुकानात दोघा दुकानात पाणी माझ्या। हे बघा हे आमची कंडिशन। हे लोकांचं पूर्ण लाखो रुपयाचं माल नुकसान झालेलं आहे। हे समोरच्या दुकानात पाणी आहे। हे कॉस्मेटिक्सचं आहे। आता यांनी काय करायचं आहे सांगा। हे बघा हे बघा कशी कंडिशन इकडं। हे पूर्ण गटरीचं बघा। हे पूर्ण गटरीचं सामान येतं इकडं। पूर्ण खाद्यपदार्थ पूर्ण गटरीचं माल आहे याच्यामध्ये। हे कसं करायचं आम्हाला काही लक्षात नाही येते। नगरपालिकेला निवेदन आहे की नाही तर आमचं नुकसान आम्हाला भरपाई करून द्या नाही तर आम्ही सुसाईड नोटीस करून पूर्ण कॉम्प्लेक्सवाले तुमच्यावरती हे करू। हे बघा रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।